वैष्णवी हगवणेचा हुंडा बळी गेला। पाहूया त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील, हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर, आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावावर असल्याचं समोर, बलेनो आशिष शिंदे तर थार संकेत चौधे यांच्या नावावर असल्याची माहिती। मयुरी जगतापच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं प्रकरण, पौड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता, महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या, बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेश विरोधात कलम वाढवली, तर हुंडाबळी प्रकरणामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ, निलेश चव्हाणचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू। निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी, निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावलं, निलेश चव्हाण सध्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू। पद जातं या भीतीनं प्रचंड खळबळ उडाली आहे। रोहिणी खडसे यांची रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका, विरोधामध्ये पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या, महिलांना काय विरोध करण्याची देखील मुभा राहिली नाही का, रोहिणी खडसे यांचा सवाल। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं, चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा चाकणकरांवर निशाणा। मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता, महिला आयोगानं या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवला। नोव्हेंबर 2024 मध्ये मयुरी यांनी हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार केली होती। महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गृह खात्यावर निशाणा, तर वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर 302च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी।